शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतिबंधित 4000 किलो मांगूर मासा जप्तीची कारवाई करण्यात आली असून तब्बल 29 लाख रुपये किमतीचा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे। शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झालं असताना गुप्त बातमीदारामार्फत त्यांना माहिती मिळाली की ट्रक नंबर WB25M5023 यामध्ये केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेले मांगूर मासे भरून नगर मनमाड हायवे रोडवरील निमगाव बायपास रोड चौक येथून जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने तात्काळ शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे आणि पोलीस अंमलदार यांना बोलावून घेऊन निमगाव बायपास रोडवर सापळा रचून सदर ट्रक ताब्यात घेऊन त्यामध्ये खात्री केली असता ट्रकच्या कॅबिनमध्ये प्रतिबंधित मांगूर मासे असल्याचं आढळून आलं। ट्रकमध्ये मिळून आलेल्या इसमांना त्यांची नावे आणि गाव विचारलं असता यामध्ये स्वपन नियम डे वय वर्ष 36, मकबूल रऊफ सरदार वय वर्ष 31, कुतुब आयुब मंडल वय वर्ष 35, मृत्युंजय मुकुल विश्वास वय वर्ष 27 राहणार पश्चिम बंगाल असे असल्याचं सांगितलं। सदरचे मासे मिराज नामक व्यक्तीनं पश्चिम बंगाल येथून भरून दिलेले असून ते खोपोली मुंबई येथे भाई नामक व्यक्तीकडे घेऊन जात असल्याची माहिती तपासामध्ये निष्पन्न झाली। त्यानंतर पथकानं प्रतिबंधित मांगूर माशाने भरलेला ट्रक खात्रीकामी शिर्डी पोलीस ठाणे येथे नेऊन मत्स्य विकास अधिकारी प्रतीक्षा सुधाकर पाटेकर यांच्याशी संपर्क करून ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकमधील माशांची खात्री करण्याकामी संपर्क केला असता त्यांनी शिर्डी पोलीस ठाणे येथे येऊन नमूद ट्रकमधील माशांची खात्री केली। त्यामध्ये प्रतिबंधित मांगूर मासे असल्याचा अभिप्राय दिला। ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडून 4 लाख रुपये किमतीचे 400 किलो प्रतिबंधित मांगूर मासे, 25 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 29 लाखांचा मुद्देमाल जप्त करून सदर प्रतिबंधित मासे कायदेशीर प्रक्रिया करून नाश करण्यात आले आहेत। या प्रकरणी प्रतीक्षा सुधाकर पाटेकर मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 160/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 275, 35 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।